श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरवे नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदान् जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् आहेतु जननी मदीयनकळे अज्ञानमीले करू घालिगे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान पश्चात सुमित्रा सुतः शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर वायव्यादिकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जाम्बवान् मध्ये नीलसरोजकोमलरुचिं रामं भजे श्यामलं कान्तिस्थितामृषतिनिन्दितशारदेन्दुर्यत्रैकतोर्विलसितामसिताङ्गशोभां वृन्दावनेऽपि कृतयामुनगाङ्गसङ्गं राधामुकुन्दयुगलं तदहं नमामि वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडिते कथे काळी आपण असावे जवळी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम शरणागत दीन चरणी नेहा कृष्ण
पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी। वा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, रूप पाहता लोचनी। बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, रूप पाहता लोचनी। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, पाहता लोचनी। रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा, बोला रामदास गुरु माझे आई, सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, माझे आई मजला ठाव द्यावा, गोंदावलेचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, गोंदावलेचे माझे आई, रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी, प्रल्हादा गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, प्रल्हादा गुरु माझे आई मजला, रामदास गुरु माझे आई मजला ठाव, बोला बोला रामदास गुरु माझे, रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, सीताकांत स्मरण जय जय राम, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, सद्गुरुनाथ श्री राधानाथ स्वामी महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना
या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हारी वीणा. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हारी वीणा. चाले हे शरीर. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुको नका, तयाचे भजन चुको नका. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हारी वीणा. क्या बात है. माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता. नीची एका करता म्हणून ये, नीची एका करता म्हणून ये. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हारी वीणा. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता. राहिली अहंता माग कोण
भरला सबाह्य तुका म्हणे विठो भरला शरीर कोणाची ये सत्ते कोण बोलवीते आरी वीणा चाले हे शरीर कोणाची ये सत्ते कोण बोलवीते कृष्ण भगवान की जय। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। निरूपणाला घेतलेला अभंग संत शिरोमणी तुकोबारायांचा आहे। हजारो वर्षापूर्वी केनोपनिषदामध्ये जो विषय चर्चिलेला आहे तोच विषय आमचे तुकोबा महाराज तुकोबाराय अगदी सोप्या शब्दामध्ये आम्हाला वर्णन करून सांगतायत। यावरनं आपल्याला कळतं की तुकोबाराय हे देखील अर्वाचीन ऋषीच आहे, यात तिळमात्र शंका नाही। मनुष्याचा अहंकार हा त्याच्याकडून वेगवेगळी कामं करवून घेत असतो आणि त्या भावनेतून, त्या अहंकाराच्या भावनेतून हे कार्य मीच करतो आहे, माझ्याशिवाय हे कार्य दुसरं कुणीही करू शकत नाही, मी होतो म्हणून हे कार्य झालं, मी नसतो तर हे कार्य झालं नसतं, अशा प्रकारच्या अहंकाराची भावना जेव्हा साधकाच्या मनात दृढ होते तेव्हा तुकोबाराय या अभंगातनं त्या साधकाला आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष करण्याचा उपदेश करतायत। भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की या सृष्टीतलं सगळं कार्य कशा पद्धतीने घडतं। प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते। या भगवंताच्या प्रकृतीच्या माध्यमातनं आणि 3 गुणांच्या माध्यमातनं या सगळ्या सृष्टीचं कार्य चालत आलेलं आहे। पण अहंकारानं विमूढात्मा, भगवान म्हणतात अहंकारानं मोहित झालेला मूर्ख मनुष्य स्वतःचकडे संपूर्ण कर्तृत्व घेत असतो। अशा मूर्ख मनुष्याला म्हणजे सामान्य मनुष्याला महाराज प्रश्न विचारतायत, अरे बाबा रे, चाले हे शरीर कुणाची आहे सत्य?
केलेल्या कर्माचं कर्तृत्व भोक्तृत्व तू स्वतःकडेच घेतो. म्हणजे हे केलं हेही माझ्यामुळे झालं, त्याचा भोग हाही मीच घेणार. या प्रवृत्तीमुळे तू जन्ममरणाच्या चक्रातनं बाहेरच पडत नाहीये. या सगळ्या सृष्टीतलं कार्य, तुझ्या प्रपंचातलं कार्य केवळ तुझ्यामुळे चालत नाही. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. कुठलंही कार्य करायला 5 घटक लागतात. आधी अधिष्ठान, त्यानंतर कर्ता, त्यानंतर त्या कामासाठी लागणारी साधनं, त्यानंतर विविध प्रकारच्या क्रिया चेष्टा, आणि पाचवं कार्य हे नशिबाच्या माध्यमातून होतं. दैवम चैवात्र पंचमम. या 5ही घटकांनी कुठलंही कार्य होत असतं. हे 5ही घटक जर अनुकूल असले तर कार्य व्यवस्थितरित्या पार पाडतं. तुला काय वाटतंय? हे सगळं तुझ्याच माध्यमातून चाललंय. आणि म्हणून सामान्याला, अहंकारानं मोहित झालेल्या मनुष्याला महाराज म्हणतात, अरे बाबा रे, ज्या सगळ्याला तू सगळ्याधिक आसक्त आहेस ते म्हणजे तुझं शरीर. मनुष्य स्वतःच्या शरीराला सर्वाधिक आसक्त असतो, कारण ते त्याचं सगळ्यात घट्ट आवरण आहे. शरीराचा मोह, जीवाचा मोह हा सगळ्यात पराकोटीचा आहे. म्हणून महाराज म्हणतात, अरे तुझं शरीर देखील तुझ्या सत्तेने चालतं का? आपलं शरीर जर आपल्या कंट्रोलमध्ये असतं तर एसीचं फर्स्ट क्लासचं तिकीट काढून सुद्धा पोटात कळ आली तरी थांबवता यायला हवी होती आणि प्रवास सुकर व्हायला हवा होता. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी सगळ्या आपणच कंट्रोल करायला हव्या होत्या, पण तसं घडत नाही. या उलट साधी झोप जी नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती नैसर्गिक प्रक्रिया देखील झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा बऱ्याच माणसांना समाधानाची झोप लागत नाही. तुझं शरीरच तुझ्या ताब्यात नाही. मग या सगळ्याचा विश्वाचा पसारा तू कसा सावरणार? कोण बोलविता हरिविण. उपनिषदकारांनी या चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुंशी पश्यति असं ज्याचं वर्णन केलंय, म्हणजे जे डोळ्यांना सामान्य दृष्टीला दिसत नाही पण ज्याद्वारे डोळ्यांना दृष्टी प्राप्त होते, अशा तत्वाचं दर्शन सामान्य दृष्टीने कसं होणार? वाणी ज्याचं वर्णन करू शकत नाही पण वाणीला वर्णन करण्याचं सामर्थ्य, वाचेला बोलण्याचं सामर्थ्य, हे कशाच्या माध्यमातून होतं? जे वर्णन आपण करतो त्याच्या मागे फार मोठी प्रक्रिया आहे. आता भौतिक शास्त्रज्ञांनी सुद्धा स्पष्ट केलंय की शरीर सगळं व्यवस्थित चालण्यासाठी केपेबिलिटीज लागतात. त्या गोष्टी, आवश्यक असलेल्या गोष्टी भौतिक शास्त्रज्ञ म्हणतात, बुद्धीतले, मस्तिष्कातले जी केंद्र आहेत, ते ब्रेन सेंटर्स जर चांगले चाललेत तर आपले सगळे व्यवहार व्यवस्थित होतात. अगदी हाच विषय पाणिनीय शिक्षेमध्ये आमच्या पाणिनी महर्षींनी सांगितलंय की साधा शब्द उत्पन्न होण्यासाठी केवढी प्रक्रिया आहे. आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान मनो युंक्ते विवक्षयः मनः कायाग्निमाहंतिम सप्रेरयति मारुतम. बोलण्याची इच्छा आत्मा आणि मन यांच्या संयोगातनं बुद्धीला कमांड दिली जाते, बुद्धीला आदेश दिला जातो की मला हे बोलायची इच्छा आहे. मग बुद्धी अर्थपूर्ण वर्णांचा क्रम आपल्याला प्रेरित करते, जठराग्नी प्रदीप्त होतो आणि जठराग्नीद्वारे कंठातनं स्वर बाहेर पडतात. ही एवढी मोठी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण वाणीला किती महत्त्व द्यायला हवं. कोण बोलविता हरिविण महाराज म्हणतात, देखवी ऐकवी. अरे तुझ्या साध्या क्रिया देखील त्या मस्तिष्कातली केंद्र व्यवस्थित चाललेत म्हणून होतात. अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांना मेंदू आहेत पण ते अर्थपूर्ण बोलू शकत नाहीत. अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांना डोळे आहेत पण बघू शकत नाहीत. अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांना कान आहे पण म्हणजे साधन आहे, करण उपलब्ध आहे, पण नीट ऐकू येत नाही. कारण कोण बोलविता हरिविण देखवी ऐकवी एक नारायण. साधं शरीर चालवायला एवढी प्रक्रिया आहे. सगळ्या शरीराचे सूत्र जर भगवंताच्या हातात आहे तर मग वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. केनोपनिषदात कथा आली आहे आणि फार सुंदर कथा आहे. सगळे देवता एकत्र येतात आणि म्हणतात, हा
गवताचं हे जे पात आहे हे कितपत मी उडवू शकतो, वायुदेव म्हणतात. त्यांनी कितीही फुंकर मारली तरी ते उडल्या जात नाही, कारण वायुदेव त्यांचं कार्य व्यवस्थित करतायत. पण जोपर्यंत भगवंताचं त्याला अधिष्ठान नाहीये, भगवंताची इच्छा नाहीये, तोवर ते गवताचं पात सुद्धा ज्याच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही. मग राहिली अहंता मग कोठे. मग तू अहंकार करतोस कशाचा? माणसाची देव चालवी अहंता. कधी कधी आपण बोलतो तसं होतं, कधी कधी आपण चांगलं व्यवस्थितरित्या नियोजन करून एखादं कार्य होतं आणि ते व्यवस्थित होतं. ते झाल्यावर मी नियोजन केलं म्हणून कार्य झालं. माझ्या इतकं चांगलं प्लॅनिंग दुसरं कुणी करू शकत नाही म्हणून हे कार्य झालं. पण दुर्दैवानं प्रारब्धानी, कारण दैवम चैवात्र पंचमम, आपण सुरुवातीलाच विचार केलाय की दैव जर अनुकूल असलं तर सगळं काम व्यवस्थित होतं. पण दैव जर प्रतिकूल पडलं तर, आणि ते कार्य जे व्यवस्थित व्हायला हवं ते झालं नाही तर, मनुष्य दैवाला बोलला होतो, देवाला आमचं चांगलं पाहवलं नाही. देव काय तुमचा शेजारी आहे त्याला तुमचं चांगलं न पाहायला? पण चांगलं झालं ते माझ्यामुळे आणि वाईट झालं ते देवाच्या मर्जीनुसार, असा सामान्य मनुष्याचा स्वभाव असतो. म्हणून महाराज म्हणतात, वृक्षाचेही पान न हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुझा अहंकार थोड्या वेळापुरता भगवान चालवून घेतात, याचा अर्थ तू केलेलं कार्य तुझ्याच इच्छेने होतंय असं समजू नकोस. अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे. लहान मूल बापाच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असतं, किंवा लहान मूल बापाशी कुस्ती खेळत असतं, आणि त्या कुस्तीत वडील हरतात, पराजय स्वीकारतात, पराभव स्वीकारतात. याचा अर्थ वडील त्या मुलाला हरवू शकत नाही असा होतो का? याचा अर्थ वडिलांची ताकद त्या मुलापुढं कमी पडते का? नाही. याला कारण आहे भगवंत हे सगळ्याचे सूत्रधार आहेत, पण सगळ्यांचे पिता आहेत. सर्वयोनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्त्यः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीजप्रदः पिता. सकल जीवसृष्टीचे ते पिता आहेत. म्हणून एवढी सत्ता त्यांची असूनही ते आपल्या लेकरांचे अहंकार, त्यांच्यातले दोष, एखादी माता पुत्राचे सहस्त्र अपराध, माता कायमानी तयाचा खेद. कितीतरी अपराध आई बाप म्हणून भगवंत पोटात घालत असतात. मग आता या भगवंताचं भजन करा असं तुकोबाराय म्हणतात आहे, तयाचे भजन चुको नये. हे शरीर ज्याच्यामुळे चालतंय, चाले हे शरीर. चाले ह्याचा शब्दाचा अर्थ घेतलात, हे शरीर कसं चालतं तर कुणीही सामान्य मनुष्य म्हणेल पायानी चालतं. पण चालणे हे केवळ पायापुरता त्याचा उपयोग नाहीये. संपूर्ण चैतन्य या शरीरात जे आलेलं आहे ते येतं कुठून आहे? तो चैतन्याचा गाभा आहे, त्याचं तुम्ही स्मरण करा, तयाचे भजन चुको नये. मग आता त्याचं भजन करायचं मग कुठेतरी लांब तो असेल. महाराज म्हणतात, छे तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे तया काय उणे चराचरी. त्या अशी एकही जागा नाही जी त्याच्या शिवाय आहे. अणु रेणूमध्ये त्याचं अस्तित्व आहे. त्याचं भजन करा, त्याला तुम्ही विसरू नका. आता या अभंगाचा दुसरा विचार करूया. आता हा अभंग सांगितल्यावर अर्धवट बुद्धीचे लोक काय विचार करतील? सगळंच काही भगवंताच्या हातात आहे. माझा असेल माझा घरी तर देईल माझ्या पलंगावरील, प्रयत्न करायची गरज नाही, तसंच बसलं राहायचं परीक्षा आल्यावर आणि माझा देव मला तसाच पास करेल. असे अभंग आम्हा विद्यार्थ्यांना, लहान मुलांना फार आवडतात. चला म्हणजे मी काही करायची गरजच नाही. असं जर सांगायचं होतं तर मग अर्जुनाला गीता कशाला सांगितली? नुसतं तू बस, मी तुला युद्ध जिंकवून देतो. पण भगवान असं म्हणत नाही तू युद्ध करू नकोस. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. म्हणजे दोन गोष्टी जशा अर्जुनाने केल्यात, क्षत्रिय वंशामध्ये उत्पत्ती झाल्यामुळे, क्षत्रिय कुळात धर्म जन्माला आल्यामुळे क्षत्रियाचे कर्तव्य तुला पार पाडायचेच आहेत. पण ते कर्तव्य कर्म करीत असताना माम अनुस्मर, माझं अनुसंधान, माझं स्मरण, माझी भक्ती,
केंद्रस्थानी ठेवून तू जर आपलं विहित कर्म केलंस तर निसंशय तू मला प्राप्त होशील. असं कर्म केल्याने काय प्राप्त होतं, किंबहुना असं न केल्यानं स्वतःकडेच कर्तृत्व भावना घेतल्यानं काय प्राप्त होतं ते चरित्राद्वारे बघूया. पूर्वरंग पद्यात आमचे तुकोबाराय म्हणतात, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवीते हरी वीणा. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवीते हरी वीणा. तुका म्हणे विठू भरला सबाही, तया काय उणे चाराचरी. चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर. गोपाल भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन नियमानुसार थोडा वेळ भजन करूया. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय गोपी जना वल्लभा, जय गिरिवर धारी. जय गिरिवर धारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. वाह. यशोदानंदन ब्रज जन रंजन. यशोदानंदन ब्रज जन रंजन. यमुना तीर वनचारी. जय कुंज बिहारी. यमुना तीर वनचारी. जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आपण ज्या यूट्यूब चॅनलच्या मदतीनं बघत आहात ते आमचं कीर्तनाला वाहिलेलं आद्य चॅनल म्हणजे कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अगदी तळागाळातल्या सर्व कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य कीर्तन विश्व करत आहे. आम्हा सगळ्या कीर्तनकारांना इथं आल्यावर सेलिब्रिटी असल्याचा फील येतो. तो कशामुळे? त्याच्यासाठी हा जगन्नाथाचा रथ आपण सगळ्यांनी ओढायचा आहे. कुठल्याही पद्धतीनं आपण अधिकाधिक सबस्क्राईब करावं, आपल्या आप्तस्वकीयांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगावं आणि आर्थिक योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे असे उत्तरोत्तर सुंदर कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आज भगवान श्रीकृष्णाची अशीच एक सुंदर लीला आपण ऐकणार आहोत. दशमस्कंदात भागवताच्या भगवंताच्या इतक्या मनाला भुरळ घालणाऱ्या लीला आहेत.
जर नुसत्या त्या लीलांचंच श्रवण केलं आणि केवळ दशमस्कंदच जर वाचला तर सामान्य मनुष्याप्रमाणे भगवंताला आपण समजतो आणि तो फार मोठा अपराध आहे. म्हणून भागवताचं अध्ययन करताना जी परंपरा सांगितली जाते की पहिले 9 स्कंद व्यवस्थित वाचलेत तर भगवान हे कुठलं तत्व आहेत, भगवान कोण आहेत हे आपल्याला कळतं. आणि दशमस्कंद वाचताना, दशमस्कंदाचा अध्ययन करताना, त्यातल्या लीला ऐकताना तेव्हा आपल्याला कळतं की भगवान इतका मोठा असून देखील आपल्या भक्तांसाठी किती लहान होतो. यशोदेच्या हातचा मार खायला सुद्धा तो तयार आहे. इतकं मातृत्वाचं सुख आपल्या आई वडिलांना त्यांनी दिलेलं आहे. भगवान जन्माला आले, अवतार भगवंतांनी घेतला, त्यानंतर पूतनेचा वध झाला, तृणावर्ताचा वध झाला, मृदभक्षण लीला झाली. भगवंतांनी माती खाऊन आपल्या शब्दशः माती खाल्ली आणि आईने जेव्हा मुख उघडायला सांगितलं त्याच्यामध्ये ब्रह्मांड दर्शन आईला घडवलं. आणि हे ऐकल्यानंतर यशोदा माईला वाटतं, अरे बापरे, मी आजपर्यंत ज्याला मारतीये, ज्याला ओरडतीये, हा तर फार मोठा अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे. मी आता असं कधी करणार नाही. म्हणून आईनं जेव्हा त्यांच्या समोर हात जोडले तेव्हा भगवंतांनी आपल्या माया शक्तीद्वारे पुन्हा वात्सल्य शक्ती यशोदेच्या अंतःकरणातली जागी केली की आई, या अवतारात मला तुझा मार खायचा आहे. पूजा खूप झाली, आता भक्तांकडनं लाड करवून घ्यायचे आहेत, भक्तांशी मैत्री करायची आहेत. आणि म्हणून जसं भगवंताचं वय वाढतंय, आमच्या नामदेव महाराज फार सुंदर वर्णन करतात. हा परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, तो हा गवळिया घरी, बाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. म्हणती गवळणी हरीची, पाऊले धरा हरीची, पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा, राज मंदिरा परब्रह्म. लपत छापत येतो हरिहान, लपत छापत, लपत छापत, लपत छापत, लपत छापत येतो हरिहान, राजा मंदिरी नंदासी टाकूनी आपण बैसे सिंहासनी, तो हा गवळिया घरी, तो हा गवळिया घरी. भगवान म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. काय सुंदर अर्थश्लेष आहे हो याच्यामध्ये. हरीची पावलं धरा, त्याला पुढं जाऊ देऊ नका. अहो हा पडेल यशोदामाई, किती हा खोडकर झालाय, किती वळवळ आहे तुमचा पुत्र, त्याची पावलं धरा, म्हणजे त्याला शरण जा. रांगत रांगत येतो. आता राजमंदिर कमी पडायला लागलंय, नंद पाटलाचा वाडा कमी पडायला लागला आहे आणि नंदासी टाकून आपण बैसे सिंहासनी. क्वचित बाबांना बाजूला करून स्वतः सिंहासनावर बसलेत. आमचे नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशवा अहोजी दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा. आपल्या खोड्यांनी भगवान सगळ्यांना यच्छयावत गोकुळातल्या सगळ्यांना मोहित करतायत
आमचे सूरदासजी मोठं गोड वर्णन करतात. हा सेस महेश गणेश दिनेश सुरेश ही जाको निरंतर ध्यावे. जाही अनादि अखंड अछेद्य अभेद्य अवेद्य सुवेद बतावे. नारद से सुख व्यास रटे. नारद से सुख व्यास रटे पचिहारे तऊ पुनि पार ना पावे. ताही अहीर की छोहरिया छछुआ भरे छाछ पे नाच न जावे. शेष अनंत शेष, गणेश भगवान गणपती, सुरेश देवांचा राजा इंद्र, महेश म्हणजे महादेव, हे सगळे ज्याचं गुणानुवर्णन करताना थकत नाही, ज्याचं निरंतर ध्यान करतात, जो अनादी आहे, अनंत आहे, अखंड आहे, अभेद्य आहे असं वेद म्हणतात, ज्याच्या लीलांचं वर्णन करताना नारद, शुकमुनी, व्यास महर्षी थकत नाही. ताही अहीर की छोहरिया छछुआ भर छाछ पे नाच नचावे. आणि तो अहीर की छोहरिया, अहीर म्हणजे गोपी, गोपांच्या लहान लहान ज्या कन्या आहे, 1-1.5-2 वर्षाच्या कृष्णाला एक पाय नाचिव रे गोविंदा, एक कृष्णा नाचणार रे, त्याच्या बदल्यात तुला काय देईन, लोणी आत्ताच काढलेलं ताक माझ्याकडे. आणि हा नाचतो म्हणले, त्या पसाभर ओंजळभर ताकाच्या बदल्यात ताही अहीर चिक्की छोहरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे. योगी मुनींना जो आयुष्यात पटू शकणार नाही हा भाग, ज्यांनी स्वप्नातही बघितलं नसेल, त्या समूली गवळ्या घरच्या लविताकासाठी नाचविती. आमच्या वरदानंद भारतींनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. रसखानचं हे काव्य आहे, रसखानाने लिहिलेलं हे काव्य आहे. ताही अहीर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाच नचावे. भगवंताच्या लीला संपूर्ण गोकुळ हे प्रेमानंदानं न्हावून निघालेलं आहे. खोड्याही वाढतायत. आणि आता यशोदा माईनं सूत्र आपल्या हातात घेतली की आता कृष्ण मोठा झालाय. कृष्णा, आपण कोण आहोत? आपण गोप आहोत. गोपांचं कार्य काय आहे? कृषी गौरक्ष वाणिज्यम, गायींचं संगोपन. तुझ्या वडिलांचा वसा तू आता चालवायला हवास. एवढ्या सगळ्या आपल्या गायी आहेत, गायी चरावायला घेऊन जाणा इतका तू मोठा झालेला नाहीस, पण आता वासरांची जबाबदारी तू घ्यायला हवी. म्हणून छोटी छोटी वासरं घेऊन तू आता यमुनेकाठी त्यांना चरायला घेऊन जाण्याची जबाबदारी तू घ्यायची. तर भगवंताला अतिशय आनंद झाला. खोड्या करण्याची आवडच होती, त्या निमित्तानं मित्रांसोबत अजून जास्त वेळ घालवायला मिळेल म्हणून भगवंत आदल्या रात्रीच मित्रांना काय सांगतायत? बोले मुलान प्रतिहरी पहिल्या दिशी की, रात्रीच सिद्ध करणे अशनादि शिंकी. शिंकी मडकी सगळी तुम्ही आधीच तयार करा. भोजनाचे डबे, टिफिन बॅग आधीच भरून घ्या. आणि जाऊ समस्तही उद्या वनभोजनाते. आपण वनभोजन करायचं, पण पोटात भाव वधणे अघदुर्जनाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्या वामन पंडितांनी वनसुधा नावाच्या काव्यामध्ये फार सुंदर भागवतातल्या या लीलेचं वर्णन केलंय. भगवान म्हणतायत, अरे रात्रीच तुम्ही तुमचं सगळी तयारी करून टाका, सगळी तयारी करून ठेवा. उद्या आपण वनभोजनाचा आनंद घेऊ. आणि वनभोजनाचा आनंद हे खरं कारण नव्हतं बरं का. अघासुराला वध करणे किंवा अघासुराचा उद्धार करणे हे खरं कारण होतं. आणि झालं सकाळी सगळे वासरं धेनू घेऊन आपल्या गोपसख्यांना घेऊन भगवंत निघाले. आणि तिथं मोकळ्या रानात हिरव्या हिरव्या गार कुरणांवर, त्या गवतावर वासरांनाही खेळायला मोकळी जागा करून दिली, त्यांनाही चरायला मोकळं केलं. आणि भगवंत आपल्या मित्रांसोबत खेळायला लागले. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडांमध्ये रममाण झाले. चेंडूफळी म्हणा, आता चेंडूफळी, क्रिकेट नवीन असलं तरी चेंडूफळी जुनी आहे.
हुतुतू हमामा अशा प्रकारचे खेळ खेळतायत. आणि काय त्या गोप सख्यांचा आनंद. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे. एकमेकांना सुंदर झाडांच्या पानांचे हिरवे हिरवेगार मुकुट करून घालतायत. फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. फुलांचे हार करतायत. वेगवेगळ्या प्रकारच्या तिथले जे अभ्रक आहेत, वेगवेगळे मिनरल्स ज्याला आपण म्हणतो, ज्याचा आपण हल्ली मेकअपमध्ये उपयोग करतो बरं, मेकअपच्या सामानांमध्ये, ते जे अभ्रक मिळतं यमुना काठचं, ते एकमेकांच्या चेहऱ्याला लावायचं. कृष्णा बघू कसा दिसतोयस रे तू, हा मुकुट घाल, हा ना मी तुझ्याकरता खास तयार केलाय. कुडी सुंदर वनमाला आणावी, त्याच्या गळ्यात घालावी. खेळणं झाल्यावर लंच टाईम. प्रत्येकाने आपले आपले डबे मोकळे केले. आणि कृष्णा, माझ्या आईनं तुझ्यासाठी ना खास हा रसगुल्ला करून पाठवलाय रे. मला नाही दिला, मला म्हणाली आधी कृष्णाला दे, त्याने तुला दिला ना की मग तू खा. ए कृष्णा, ते जाऊ दे बाजूला. माझ्या आईनं सुंदर हा कचोरी ही दिलीये बघ, तुला आवडते का? तुला तिखट नको ना, म्हणून तिनं जरा तिखट जरा बेताच खाल्लंय. कसे बसले होते हो भगवान. वामन पंडित म्हणतात, असे कर्णिका अंबुजा माझी जेवी. कर्णिक म्हणजे पराग, अंबुजा माझी म्हणजे कमळाचं फूल कसं असतं, बाजूला पाकळ्या आणि मध्ये पराग, तसे भगवंत मधोमध बसलेत. असे बसलेत की प्रत्येकाला वाटावं भगवान माझ्याकडेच बघतोय. हा कृष्ण ना माझा सखा आहे, हा माझा जीवलग आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. 8-9 वर्षाची ती पोरं, आणि कृष्ण माझ्याकडे बघतो आहे. मुलांमध्ये भागी बसे कृष्ण देवी, मुखी घास गे. एकमेकांना घास घालतायत खायला, एकमेकांना घास खायला घालतायत. आणि भगवंताच्या हातात डब्यात दही भाताचा घास आहे, हातामध्ये दही भात घेतला आहे. कृष्णा, मी आत्ता हे फळ चाखून बघितलं बघ, हे ना तू तुझ्या दही भातासोबत खा, असं म्हणून उष्टी फळं त्या भगवंताच्या दही भातावर टाकलेली. हे दृश्य बघायला आकाशात सगळे देवी देवता एकत्र आले. काय बघतायत ते. वंशी नाद नटी तिला कटीतटी खोवो निपोटी पटी, कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. याला काव्य म्हणायचं. अनुप्रास काय सुंदर टी अक्षरांनी साधलाय बघा. वंशी नाद करणारी, तिला कटीतटी खोवलंय. आणि कक्षे वामपुटी डाव्या बाजूला स्वशृंग निकटी, शृंग ज्यांनी आवाज करायचा असतो आणि गायींना आवाज द्यायचा असतो ते खोवलंय. वेताटी ही गोमटी, वेताटी म्हणजे बांबू काडी, हातात गुराख्याच्या हातात जी असते ती काडी आपल्या हातात घेतलेली आहे. जेवी नीरतटी, नीरतटी म्हणजे यमुनेच्या काठावर बसलेत. तरु तळवटी, झाडाच्या खाली बसलेत. श्री श्याम देही उटी, अंगाला चंदन लावलंय श्यामसुंदराच्या. आणि दाटी व्योम घटी सुरा सुखलुटी, एवी जटी धूर जटी. सुरांची दाटी झाली कुठे, व्योम घटी. हे देवता बघतायत की हे काय कौतुक आहे. आपल्या भक्तांचं, या गोपांचं उष्ट खातोय. आणि हे दृश्य बघितलं. अघासुराचा वध केल्यानंतरची ही लीला आहे. सगळं काही एका कीर्तनात सांगणं शक्य नाही, त्यामुळे आपण फास्ट फॉरवर्डमध्ये हे सगळ्या लीला घेतोय. आणि ही लीला बघतायत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांना भगवंतांनी अघासुराचा वध केला याच्यात काहीच आश्चर्य वाटलं नाही, पण या वनभोजनाचं त्यांना फार आश्चर्य वाटलं, विस्मय वाटला. आम्ही जिथं सोहळ्याशिवाय ज्यांना हात लावत नाही, ज्यांच्या पूजेसाठी इतके उपचार आम्ही करतो, ते मित्राचं उष्ट ताक पितायत. आणि कसं, कृष्णा तुला ताक नाही मिळणार, माझ्या आईने पाठवलेलं सगळं मी पिऊन टाकतो बघ, असं म्हणून त्या बालकानं पूर्ण ताक आपल्या तोंडात घ्यावं आणि असं करावं. हुप, असं कसं पिणार नाही म्हणून भगवंतांना त्याच्या गालावर मारावं आणि त्याच्या ओठांच्या समोर नेम धरून उभं राहावं, त्याच्या मुखातलं ताक भगवंताच्या मुखात पडावं. हे बघितल्यानंतर ब्रह्मदेव मोहित झाले. भागवतकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव हे कमळातनं उत्पन्न झाले, अंभोज जनी.
कमळातनं उत्पन्न झाले आहे. कमळ हे भौतिक आहे म्हणले, आणि भौतिक जगात जी व्यक्ती जन्माला येते कुठल्याही कारणाने, त्याच्यामध्ये 4 दोष असतात. त्यातला पहिला दोष म्हणजे प्रमाद, चुका करण्याची प्रवृत्ती, भय, मोहित व्हायची किंवा भयभीत व्हायची बुद्धी, विप्रलिप्सा, आळस, आणि करणापाटव म्हणजे नियंत्रित किंवा मर्यादित इंद्रिय ज्यांची आहेत, असे लोक भौतिक जगतातले आहेत. आणि या लीलेद्वारे भगवंतांना हे दाखवायचं आहे की या जगतातल्या त्रिभुवनातल्या सर्वश्रेष्ठ सर्व बुद्धिमान असलेला ब्रह्मदेव देखील माझ्या लीला जाणू शकत नाही, तिथं सामान्य मनुष्याची काय कथा. म्हणून ही लीला, या लीलेला म्हणतात ब्रह्मविमोहन लीला. जो उत्पन्न झालाय तो मोहित होतो. भागवतातल्या पहिल्या श्लोकात सुद्धा म्हटलंय मुह्यंती यत् सूरयः, जो देवादिकांना मोहित करतो, भ्रमित करतो. देवांमधले सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव फसले भगवंताला बघून. हा भगवंत नक्की आहे का? आणि म्हणून ब्रह्मदेव गोपसख्यांचं आणि वासरांचं हरण करून ब्रह्मलोकात त्यांना ठेवून येत आहेत. म्हणजे त्यांचा एक क्षण जाऊन इथं पृथ्वी लोकावर 1 वर्ष उलटलं तर त्यांनी काय बघितलं. यमुना काळी मेघही काळा, यमुना काळी मेघही काळा, भरून राहिला श्याम सावळा, भरून राहिला श्याम सावळा. चराचराला व्यापुनी उरला, चराचराला व्यापुनी उरला, मेघश्याम मुरारी. देवा तुझा अंत लागेना तरी, देवा तुझा अंत लागेना तरी. आपणची झाला धेनु वासरे, आपणची झाला धेनु वासरे, होनी गोपही धरी कासरे, होनी गोपही धरी कासरे. इतुके होऊन आपुले ठाई, इतुके होऊन आपुले ठाई, वेणु वाजवी हरी. देवा तुझा अंत लागेना तरी, देवा तुझा अंत लागेना तरी. लकब निराळी रूप आगळे, लकब निराळी रूप आगळे, एकच असुनी भिन्न वेगळे, एकच असुनी भिन्न वेगळे. अद्भुत घडता काही कळेना, अद्भुत घडता काही कळेना, प्रभु लीला किती न्यारी. देवा तुझा अंत लागेना तरी, देवा तुझा अंत लागेना तरी. निर्माता मीच विधाता, निर्माता मीच विधाता. मनी उपजली अशी अहंता, मनी उपजली अशी अहंता. मग बालक हो कसा नियंता, मग बालक हो कसा नियंता. अद्भुत कुणी अवतारी. देवा तुझा अंत लागेना तरी, देवा तुझा अंत लागेना.
अंत लागेना, अंत लागेना तरी. यमुना काळी श्यामही काळा. हे चाललंय काय बघूया म्हणून ब्रह्मदेव आलेत, बघतायत भरून राहिला सगळीकडे घटपटाच्या ठाई. भगवान भरलेले आहेत हे ब्रह्मदेवांना माहिती आहे, कारण ब्रह्मदेवांनाच पहिला वेदांचा उपदेश भगवंतांनी केला आहे. पण त्यांच्या मनात भावना कुठली उत्पन्न झाली बघूया. इथं आपण जी गोप बालकं नेली आहेत, इथं तर आता हाहाकार उडायला हवा. पण बघतायत तर काय, आपणची झाला धेनू वासरे. जितकी वासरं नेली होती तेवढीच वासरं, तेवढेच गोप सखे तिथे उपस्थित होते. आणि त्यांच्या लकबी, त्यांचे रूप, प्रत्येक व्यक्तीची कुठली तरी लकब असते, त्या लकबीवरनं ती व्यक्ती ओळखता येते. कुणाला असं नाक उडवायची लकब असते. त्या गोपसख्यांमधल्या ज्या ज्या लकबी होत्या त्या लकबी हुबेहूब उचललेली व्यक्ती तिथे दिसते. तिथली वासरं दिसत आहेत, तिथल्या कुठल्याही व्यक्तीमध्ये काहीही बदल घडला नाही. म्हणजे झालं काय, हे नेमकं चाललं काय. भगवंत स्वतःच या रूपांमध्ये विस्तारित झालेले होते. लकब निराळी रूप आगळे, एकच असुनी भिन्न वेगळे. अद्भुत घडता काही कळेना, प्रभू लीला किती न्यारी. इथं बघावं म्हणून भगवंत ब्रह्मदेव परत ब्रह्मलोकात जाऊन चेक करायला गेले की नक्की आपण नेली होती की नाही. गोपसखे आणि वासरं तिथे नेली होती की नाही. तिथं बघितलं, तिथं ते शांत निद्रेत आहेत. इथे येऊन बघितलं तर इथे सगळं काही सुरू आहे. आणि गोकुळात मंडळी त्या दरम्यान आनंदाचा पूर आला होता. यशोदेच्या वयाच्या ज्या ज्येष्ठ गोपिका होत्या त्यांना वाटायचं काय भाग्य आहे यशोदेचं, काय भाग्य आहे. यशोदाच महाभागा पपौ यस्याः स्तनम हरिही. सगळ्यांचं भरण पोषण करणारा, आई मला लोडी दे, आई मला दूध दे म्हणून तिच्या मागं मागं धावतोय. कधीतरी मला हे भाग्य मिळेल का, असं प्रत्येक गोपीच्या अंतःकरणातली सुप्त इच्छा या निमित्ताने भगवंतांनी पूर्ण केली. अहो गोपिकाच काय, गायींना देखील वाटायचं कृष्णाने माझं वासरू व्हावं. आणि आमचे गुलाबराव महाराज म्हणतात, अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, पाजिती मुकुंदा प्रेम पान्हा, सावळे राजस खेळे वृंदावन. सगळ्या गायींना असं वाटायचं की कृष्ण माझा पुत्र आहे. वासरांना कधी नजरेआड होऊ दिलं नाही गायींनी या वर्षभरात, आणि आई वडिलांनी आपल्या मुलांना कधी लांब होऊ दिलं नाही. हे प्रेमाचं, वात्सल्य भक्तीचं आदान प्रदान भगवंतांनी या निमित्तानं आपल्या भक्तांसोबत केलं. आणि शेवटी ब्रह्मदेवाला कळलं, मी निर्माता, मीच विधाता, मनी उपजली अशी अहंता. मी कर्तृत्व भावना स्वतःकडे घेतली, मग बालक हो कसा नियंता. काय म्हणावं आपल्याला. आपणच भगवंतांना विनंती केली की पृथ्वीवर दुष्ट माजले, तुम्ही प्रकट व्हा, अवतार घ्या म्हणून, आणि आपणच भगवंताचं यथार्थ स्वरूप ओळखू शकलो नाही. हा नक्की अद्भुत अवतारी आहे, हेच माझे भगवान आहेत. म्हणून ब्रह्मदेव आपल्या वाहनावरून हंसावरनं खाली उतरलेत, आपलं मुकुट भगवंताच्या पायावर ठेवलं. भगवंतांनी काही रूप बदललं छे. भगवंत अजूनही दही भात हातात घेतलाय, त्याच रूपात आहे. बिभ्रद्वेणुम जठरपटले शुंग्रवेत्रम च पुष्प पृष्ठे वामे प्राणौ मसृणकवलम. हातात तो घास घेतलाय, ओघळ येत आहे दही भाताचे, दह्याचे. आणि माझे मित्र कुठे गेले, माझे सखे कुठे गेले, आम्ही त्यांच्याशीच खेळतोय. आणि मग भगवंताने माझ्याकडे बघितलंही नाही. आता माझी फार मोठी चूक झाली आहे. ही लीला परीक्षितीला सांगताना शुकमुनी म्हणतायत, एवं सम्मोहयन विष्णुम विमोहम विश्वमोहनम. जो सगळ्या विश्वाला मोहित करतो अशा भगवंतांनी कुणाला मोहित केलं. स्वयैव माययाजैव. अजन्मा, अज हा शब्द ब्रह्मदेवासाठी वापरलेला आहे. अजन्मा ब्रह्मदेवाला देखील या लीलेद्वारे भगवंतांनी मोहित केलं. आपली चूक ब्रह्मदेवांच्या लक्षात आली आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे आपला मुकुट भगवंतांच्या पायाजवळ ठेवतायत आणि प्रार्थना करतायत, भगवंता तदस्तु मे नाथ सबूरी भागे भवेत्र वान्यत्र तुवा तिरश्चाम.
येनाहमेकोऽपि भवज्जनानां भूत्वा निषेवे तव पादपल्लवम्. ब्रह्मदेवांची ही प्रार्थना मुळातून वाचण्यासाठी सारखी आहे. 60-70 श्लोक त्याच्यामध्ये सगळं तत्वज्ञान सामावलं आहे. मागणी करतायत, याचना करतायत ब्रह्मदेव भगवंताकडे, त्या बालगोपाल वेशाकडे, की देवा कधीतरी या गोपाळांसारखा आनंद मला मिळेल का? मला तुझं पार्षद म्हणून तुझी सेवा करायची. आणि भगवंत लक्ष देत नाहीये. भगवंतांना ब्रह्मदेवाचा राग आला होता. आता इंद्रानेही अशीच गोडचूक केली होती. पूर्ण गोकुळवासी बुडून जावे म्हणून पाण्यांचा प्रवाह जो गोवर्धन लीला झाली. पण भगवंतांना इंद्रापेक्षा ब्रह्मदेवाचा राग आला होता. का? कारण ब्रह्म विमोहन लीलेमध्ये भगवंतांच्या भक्तांना भगवंतापासून लांब केलं होतं ब्रह्मदेवानी. आणि इंद्रदेवानी प्रलय आणण्याच्या निमित्ताने का होईना सगळ्या गोपबालकांना 7 दिवस गोवर्धनाच्या खाली भक्तासोबत भगवंतांचा सहवास दिला होता. आणि आपली ही चूक फार मोठी आहे. आणि कळलं ब्रह्मदेवाला की इथं आपण पार्षद होण्याची आपली पात्रता नाही, या गोपसख्यांसारखी आपली सवंगड्यांसारखी आपली पात्रता नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवानं म्हटलं, अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोपव्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. म्हणून भक्तांच्या जयघोषानंच त्यांना प्रारंभ केला की भक्तांना प्रसन्न केलं की भगवंत प्रसन्न होतील. अहो भाग्यम अहो भाग्यम. काय भाग्य आहे या गोकुळीच्या लोकांचं, नंद बाबांचं काय भाग्य आहे. नंद गोप व्रजौकसाम पूर्ण ब्रह्म परब्रह्म याला त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने आपलंसं केलेलं आहे. आणि भक्तांचं वर्णन केल्यामुळे भगवंतांनी एक क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवानी शेवटची याचना केली, तद्भूरी भाग्यमिह किमप्यटव्याम यद्गोकुलेऽपि कृतमाङ्घ्रिरजोऽभिषेकं यज्जीवितं तु निखिलं भगवान् मुकुन्दस् त्वद्यापि यत्पदरजं श्रुतिमृग्यमेव. ज्याच्या चरणकमलांची धूळ श्रुती सुद्धा शोधते, वेदालाही दुर्लभ आहे, असे जे गोपसवंग असे भगवान आपल्या गोपसख्यांसोबत जी लीला करतायत त्या लीलास्थळीच्या ठिकाणी मला जन्म मिळावा. कशाच्या रूपानं? गवताच्या एखाद्या पात्याच्या रूपानं, जेणेकरून गोकुळवासियांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकावर पडावी, या निमित्ताने त्यांची कृपा माझ्यावर व्हावी. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतायत, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. तुझी चरणसेवा काही माझी या अवतारात माझ्याकडनं झाली नाही, उलट मी प्रमाद केला. म्हणून मला पुढचा जन्म असा हवा की जिथं मला माझ्या कुळाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा कुठलाही अहंकार नसावा. आणि म्हणून ब्रह्मदेव चैतन्य लीला, जेव्हा चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्ण बंगालमध्ये प्रकटले तेव्हा ब्रह्मदेव त्या अवतारामध्ये नामाचार्य हरिदास ठाकूर या रूपानं तिथं प्रकट झाले. आणि यवनकुळात त्यांचा जन्म झालेला होता. त्यांची लीला आपण कीर्तन विश्वच्या अन्य एका यूट्यूब व्हिडिओवर ऐकू शकता. बोलण्याचं तात्पर्य असं, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान अगदी ब्रह्मदेवाला जरी झाला तरी भगवंतांना तो सहन होत नाही. आणि सामान्य मनुष्यांना जर झाला तर त्याची काय कथा. म्हणून पूर्वरंगपद्यात तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा रे, या शरीरावरच तुझी सत्ता चालत नाही, बाकीच्या जगाचं काय करतोस. म्हणून चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. कर्तृत्वाचा अहंकार बाजूला ठेवून तुझे कर्तव्य विहित कर्म भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून जर तू नामस्मरणात आपला काळ व्यतीत केला, भगवंत अवश्य प्रसन्न होऊन कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पूर्वरंगापद्यात तुकोबाराय अगदी हेच आपल्याला सांगतायत. आ चाले हे शरीर कोणाची सत्ते,
चाले हे शरीर कोणाची सते, कोण बोलवीते हरी वीण. तुका म्हणे विठो भरला सबाही, तुका म्हणे विठो तुका म्हणे विठो भरला सबाही, तया उणे नाही चराचरी, तया उणे काही चराचरी. चाले हे शरीर कोणाची सते, कोणाची सते, कोणाची सते. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.